आता थंडीचं जे काही स्थिती आहे किंवा रब्बी हंगाम जो चालू आहे आणि यामध्ये थंडीचं प्रमाण वाढतं आणि अशा वाढलेल्या थंडीमध्ये आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची? तुम्ही ऐकलं असेल आणि मला वाटतं शेतकरी बंधू थंडीच्या कालावधीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर पण करत असतील. आता तुम्हाला माहिती आहे शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये 2 अन्नद्रव्य आहेत. नत्र जे अमोनियकल फॉर्म मध्ये आहेत आणि सल्फर जे सल्फेट फॉर्म मध्ये आहे. ही दोन्ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला गरजेचे आहे. थंडीमध्ये नत्र जे अन्नद्रव्य आहे ना, हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं नाही शेतकरी बंधूंनो. का द्यायचं नाही याचं कारण असं आहे, याचा वापर जर पिकावरती आपण जर केला, आपसुकच थंडीमुळं आपल्या पिकांच्या ज्या पेशी आहेत ते डॅमेज होतात जास्त थंडीमुळं. आणि आपण जर नत्राचा अतिरेक वापर केला, मी अतिरेक शब्द वापरतोय, पानांमध्ये कमजोरपणा येतो, लुसलुशीतपणा येतो आणि थंडी थंडी जर जास्त पडली तर ते आपलं पीक जे आहे ते डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून शेतकरी बंधूंनो, नत्र जे अन्नद्रव्य आहे अशा थंडीच्या कालावधीमध्ये तुम्ही नियोजन पद्धतीने नत्र या अन्नद्रव्याचा वापर विभागून देणे आणि विभागीय योग्य डोस देणे, किंवा आपण जर सुरुवातीपासून जमिनीद्वारे जर देत असेल तर फवारणीमध्ये शक्यतो ते टाळायचं. आता अमोनियम सल्फेट थंडीच्या कालावधीमध्ये का द्यायचं, याचं कारण असं आहे, याच्यामध्ये जो अमोनियकल फॉर्म मधला जो काही नत्र आहे, थंडीमध्ये 10 ते 21 डिग्रीचं जो टेम्परेचर असतं, याच्यामध्ये जे अमोनियम आयन्स आहेत ते चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतात. म्हणजे जमिनीमध्ये अशा वेळेला जर तुम्ही जर केले तर आपसुकच ते अमोनियकल जे काही फॉर्म मधला जो नत्र आहे तो हळूहळू तुमच्या पिकाला लागत राहणार आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरून दुसरं नत्रयुक्त खतांचा स्प्रेद्वारे वापर करण्याची गरज नाही, जर तुम्ही बेसल मध्ये अमोनियम सल्फेट जर दिला असेल तर. कारण की ते हळूहळू तुमच्या पिकाला लागू होणार आहे. म्हणून तुम्हाला अमोनियम सल्फेट ह्या अन्नद्रव्याचं जे काही व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. याच्यामध्ये 10 डिग्रीपेक्षा कमी तापमान जर झालं तर अमोनियकल फॉर्म मधलं नत्र देखील त्या ठिकाणी काही काम करणार नाही करणार. मग तुम्हाला त्या ठिकाणी असा निर्णय घ्यायचा शेतकरी बंधूंनो, जर टेम्परेचर 5 ते 10 डिग्रीच्या याच्यामध्ये जर जास्त कालावधीमध्ये जर तुमच्या एरियामध्ये जर राहिलं तर एखादी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी वरून अन्नद्रव्याची करणं गरजेचे आहे. आता सल्फरचं कार्य तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे अमोनियम सल्फेट मध्ये सल्फर आहे, ते तुम्हाला म्हणजे बेनिफिट त्याचा आहेच आहे. जो काय तुम्हाला तुमच्या जमिनीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी असेल, पीएच कमी करण्यासाठी असेल, ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतं. अजून एक त्याचं सर आहे फॉस्फरिक ऍसिड. थंडीच्या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंनो, जर 10 ते 21 डिग्रीच्या दरम्यान, 25 डिग्रीच्या दरम्यान जर तुमचं टेम्परेचर आहे आणि त्यावेळेला तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडचा वापर ड्रीपद्वारे जर केला तर निश्चितच फॉस्फरसची उपलब्धता त्या ठिकाणी चांगली होणार आहे आणि स्टेडी होणार आहे. जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम हे 3 अन्नद्रव्य अशी आहेत जे आपल्या पिकामध्ये सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे, जे आपल्याला थंडीमध्ये आपल्या पिकाला सहनशक्ती निर्माण करण्याची ताकद जी आहे हे 3 अन्नद्रव्य करतात. मग ह्या दरम्यान तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड जे आहे तुमच्या जमिनीमध्ये ड्रीपद्वारे तुम्ही जर फळभाज्या पिकं घेत असाल तर ड्रीपद्वारे तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सोडायचे. आता हे सर्व आपण बघितलं, याच्यामध्ये मल्चिंग एक असा फायदेशीर ठरणारा घटक आहे, जो तुम्ही समजा आपलं शुगरकेनचे पानांचं मल्चिंग असेल, म्हणजे पाचट ज्याला आपण म्हणतो, सेंद्रिय मल्चिंग असेल, आपलं बेडवर लागवड असेल आणि त्या ठिकाणी आपण ते मल्चिंग जर आथरलं तर आपल्या मल्चिंग खालचं जी काही माती आहे किंवा रूट झोन आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते वाढण्यासाठी चांगलं मदत हे मल्चिंग करत असतं. म्हणजे अति थंडीचा जो काही प्रादुर्भाव आहे आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये येत नाही. म्हणून मल्चिंग जर शक्य असेल शेतकरी बंधूंनो तर निश्चितच तुम्ही मल्चिंग त्या ठिकाणी वापर, प्लास्टिक मल्चिंग असेल, ऊसाचं पाचट असेल, या दोन्हींचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि या सर्वांमध्ये एक बेस्ट ऑप्शन असेल जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल थंडीच्या कालावधीमध्ये तर फॉलियर ऍप्लिकेशन, फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे. तर शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण सुरुवातीपासून जसं मी तुम्हाला सांगितलं, बेसलमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरुवातीला करायचं आहे, सेंद्रिय पदार्थांचा वापर सुरुवातीला आपल्याला करायचा आहे. यांनी तुमच्या जमिनीचं टेम्परेचर तर चांगलं राहणारच आहे, मुळांद्वारे तुमच्या अन्नद्रव्याचा अपटेक चांगला होणारच आहे. परंतु ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील किंवा राहून गेल्या असतील तर तुम्हाला फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करायचं. मग याच्यामध्ये बरेचसे वॉटर सोल्युबल विद्राव्य खत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जसं की 10-20-20 असेल, 042-47 असेल, असे जे काही अन्नद्रव्य आहेत ते तुम्ही फवारणीद्वारे, ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा
चांगली असेल, बरोबर लिक्विड कॅल्शियम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हो. तर अशी अन्नद्रव्य तुम्ही फवारणीच्या माध्यमातून जर दिली तर निश्चितच ती लगेच तुमच्या पिकाला लागू होणार आहे. पिकामध्ये एक इम्युन सिस्टीम ते डेव्हलप करणार आहे आणि अति थंडीपासून तुमचं पीक जे आहे त्या ठिकाणी संरक्षण होतं. संरक्षण होणार आहे. आता सेंद्रिय पदार्थांमध्ये आपण मगाशी बरंच चर्चा केली, जसं की संचार आहे. हो. हे खत मार्केटमध्ये मिळतं, बरोबर ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये वाढणार आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यानंतर सूक्ष्मजीवांची जी संख्या आहे ती नक्कीच वाढते. ती नक्कीच वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जे सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये वापरले आहेत हो. आणि सूक्ष्मजीव जर वाढले तर जेवढं विघटन चांगलं तेवढंच ऊर्जा निर्माण चांगली होणार चांगली होणार. आणि ऊर्जा निर्माण झाली मुळाच्या कक्षामध्ये हीट बनते. हिट बनणार आणि तुमचं व्हाईट रूट जे आहे, पांढरी मुळी जी आहे ती चांगली आणि सशक्त राहणार आणि तुमचं जे काही पिकाचा अन्नद्रव्य अपटेकचा जो काही वेग आहे तो वाढणार आहे.